रामकृष्ण हरी माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये होतोय। त्याच निमित्ताने आज देवाच्या आळंदी नगरीचा संपूर्ण परिसर हा भक्तिभावाने वारकऱ्यांच्या मांदियाळीने भरलेला पाहायला मिळतोय। आपण आलो आहोत इंद्रायणीच्या काठावर। भल्या पहाटे थंडीच्या कडाक्यामध्ये वारकरी हे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात, त्यानंतर माऊलींच्या दर्शनाला जातात। खरं तर गेल्या 7 दिवसांपासून राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी मजल दरमजल करत देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। याचं निमित्त आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये संपन्न होतोय। मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हे वारकरी देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींच्या या सोहळ्यात सहभागी होणार आहे। भल्या पहाटे थंडीचा कडाका आहे आणि याच कडाक्यामध्ये मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या या सोहळ्याची आस लागलेला वारकरी या ठिकाणी हरिभजनाच्या गजरामध्ये तल्लीन झालेला आहे। खरं तर शेतीची कामे उरकून हा वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतो। यंदाच्या वर्षी पाऊसही चांगला झालेला आहे आणि याच निमित्ताने वारकरी मोठ्या भक्तिभावाने देवाच्या आळंदी नगरीमध्ये झालाय। दुपारी 12 वाजता माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। तत्पूर्वी वारकरी मोठ्या भक्तिभावाने दिंडीच्या माध्यमातून देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय आणि या वारकऱ्याला आता या सोहळ्याची आस लागली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।